या सेंटर पॉइंट पासून सर्कल पर्यंत जाणाऱ्या रेषेला रेडियस म्हणतात. आणि रेडियसचा दुप्पट डायमीटर असते, म्हणजे या इथून इथपर्यंत जे येते त्याला डायमीटर म्हणतात. आणि या रेषेला कॉर्ड म्हणतात. Find the area of the circle which its circumference is 88 centimeter. आपल्याला याच्यामध्ये वर्तुळाचे क्षेत्रफळ दिले आणि वर्तुळाचे परिघ काढायला दिले आणि वर्तुळाचे क्षेत्रफळ काढायला लावलेलं आहे. तर मग एरिया ऑफ सर्कल आपल्याला काढायला लावले, म्हणजे एरिया ऑफ सर्कल आणि एरिया ऑफ सर्कम्फरन्स 88 सेंटीमीटर. तर मग एरिया ऑफ सर्कलचा फॉर्म्युला आहे पाय आर स्क्वेअर. आणि सर्कम्फरन्सचा फॉर्म्युला आहे 2 पाय आर. आपल्याला समजा अगोदर रेडियस काढायचं आणि नंतर एरिया ऑफ सर्कलच्या फॉर्म्युल्यानुसार सोडवायचं. आपल्याला सर्कम्फरन्स दिले 88 सेंटीमीटर, मग इथं लिहून घ्यायचं आणि 82. आणि आपल्याला इथं पायची किंमत 22/7 आणि रेडियस काय म्हणजे त्याचं शास्त्र घ्यायचं. आणि इकडे जे भागाकारात असते ते इकडे जाऊन गुणाकारात जाते, म्हणजे गुणाकारात आहे ते भागाकारात येते. तर म्हणजे भागाकारात आहे इकडे जाऊन गुणाकारात येणार आणि गुणाकारात आहे ते इथं भागाकारात येणार. म्हणजे 2 ना याला भाग द्यायचा, 2 8 2 8 आणि 22 ना आता याला भाग द्यायचा. 22 गुणे 44, म्हणजे इथं बरोबर रे. आणि मग आता रेडियस बरोबर 2 गुणिले 7, रेडियस बरोबर आपल्याला 14 आलं. आता एरिया ऑफ सर्कलचा फॉर्म्युला टाकून सोडवायचा. एरिया ऑफ सर्कलचा फॉर्म्युला आहे पाय आर स्क्वेअर. आपल्याला पायची किंमत आहे 22/7 आणि याचे आरचे रेडियस निघाले 14, म्हणजे त्या स्क्वेअर आहे म्हणून 2दा घ्यायचे 14. ह्या 7ला या 14ला भागायचं. 7 गुणिले 14, तर 22 गुणिले 2 गुणिले 14. या दोन्हीचा गुणाकार 22 गुणे 44 गुणिले 14. त्याचा गुणाकार किती येते? येतो 616 सेंटीमीटर. तर आपला एरिया ऑफ सर्कल निघाला 616 सेंटीमीटर. Find the volume of the cylinder if the circumference of the cylinder is 132 सेंटीमीटर and height 25 सेंटीमीटर दिलेले आहे. वृत्ताचे पाया दिलेले आहे आपल्याला आणि वृत्ताचे घनफळ आपल्याला काढायचे आहे. सर्कम्फरन्स दिलेला आहे ना, व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर आपल्याला काढायचं आहे. व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर आपल्याला काढायचं आहे.
आर आपल्याला काय दिलं नाही, आर काढायची. इकडे गुणाकार आहे तर इकडे जाऊन भागाकारात जातो. बेस बे, बेस कम 12, एकुला बेस कम 12, 22 का 22, 22 त्रिक 66, 7 त्रिक 21. आजची किंमत निघालेली आपल्याला 21. आता व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर काढायचं. पाय आर स्क्वेअर एच, आपल्या 21 किंमत निघालेली आहे. हाईट आहे 25. 7 1 7, 7 त्रिक 21, 22 त्रिक 66. याच्या दोघांचा गुणाकार 5 चुकलेला आहे. 5 1 5, बे को बे, 5 2 10 0, हातच्या लेख, बे दुनी 4 1 ते 5, 5 2 525. या दोघांचा गुणाकार किती येते? सर्कल काढलेला आहे. अगोदर या सर्कलला नाव देऊ. सर्कल मध्ये डायमीटर, रेडियस आणि टॉप काढलेली आहे. मी अगोदर नाव देते. हे सर्कलचं सेंटर पॉइंट आहे, ओ नाव दिलेलं आहे. सर्कल हे जी खालची रेषा असते पी क्यू ही कॉर्ड असते. कॉर्ड आहे पी क्यू. डायमीटर डायमीटर आहे ए बी आणि रेडियस आहे एम क्यू. जे रेडियस असते ती डायमीटर असते ती रेडियस पेक्षा दुप्पट असते. आणि ओ आहे ते सर्कलचं सेंटर पॉइंट आहे. याच्यामध्ये तीन आर्क असतात. एक म्हणजे मायनर आर्क, मेजर आर्क आणि सेमी सर्क्युलर आर्क. मायनर आर्क म्हणजे जे लहान असते ते, फॉर एक्झाम्पल एपी. मेजर आर्क म्हणजे मायनर आर्क पेक्षा मोठी असणारी ए बी क्यू आणि सेमी सर्क्युलर आर्क. सेमी सर्क्युलर आर्क म्हणजे मायनर आर्क पेक्षा मोठी आणि मेजर आर्क पेक्षा लहान. जी सर्कल आतमध्ये असते ती ए
ए आणि बी. एक क्वेश्चन सॉल्व करू. Radius of a circle with center O is 25 centimeter. Find the distance of a chord from the center. Distance of a chord from the center each length of the chord is 48 centimeter. क्वेश्चन आहे आणि इकडं सर्कल दिलेला आहे. आपल्याला या क्वेश्चन मध्ये सांगितलंय, या क्वेश्चन मध्ये ओ आणि पी चे डिस्टन्स काढायचं. ओडी दिलेला आहे. ओडी दिलेला आहे 25 सेंटीमीटर. आणि सीडी दिला आहे 48 सेंटीमीटर. त्याचा आपल्याला हाफ करायचं. त्याच्यामुळे 1/2 इंटू लेंथ सीडी 1/2 इंटू 48. 2 ने 48 ला डिवाइड करायचा. 2 × 2 2 to the 4 2 4 8 24 सेंटीमीटर. पीडी आले आहे 24 सेंटीमीटर. आपल्याला पायथागोरस थेरमचा फॉर्म्युला यूज करायचा. हायपोटेनियस स्क्वेअर इज इक्वल टू बेस स्क्वेअर प्लस हाइट स्क्वेअर. हायपोटेनियस दिलेली आहे. आपल्याला बेस दिलेला आहे 24 सेंटीमीटर. 24 चा स्क्वेअर. हाईट काढायची आहे. हाईट ओपी आणि हायपोटेनियस दिलेला आहे 25. 25 चा स्क्वेअर 625. 24 चा स्क्वेअर 576 प्लस ओपी स्क्वेअर. इथे प्लस आहे, इकडे गेला मायनस होता. ओपी स्क्वेअर इज इक्वल टू 625 मायनस 576 मायनस याची मायनस करायची 49 येते. ओपी चा स्क्वेअर 49. ओपी 49 7 चा स्क्वेअर आहे, त्याच्यामुळे ओपी 7 आले 7 सेंटीमीटर.